हॅलो स्टुडंट, हे आपलं हायवे इंजिनिअरिंगचं 18 नंबरचं लेक्चर. ओके, तर यामध्ये आपण प्रेमिकचे जे काही मेथड्स आहेत त्या मेथड्स पाहणार आहोत. ओके, जे पण काय 5 मेथड आहेत, बिटुमिन्स बॉम्ब मॅकडम झालं किंवा बिटुमिन्स कार्पेट झालं, बिटुमिन्स कॉन्क्रीट झालं, सीट अस्फाल्ट किंवा मास्टिक अस्फाल्ट. ओके, ह्या जे काय मेथड्स आहेत त्या आपल्याला पाहणार आहोत आपण यामध्ये. ठीक आहे, तर आपली जी काही पहिली जी मेथड आहे ती बिटुमिन्स बॉम्ब मॅकडम. ठीक आहे, ती पाहतोय आपण. ओके, तर ही जी काही टेस्ट आहे बिटुमिन्स बॉम्ब मॅकडम ही तर 5 स्टेजेसमध्ये केली जाते, 3 स्टेजेसमध्ये केली जाते. तर त्यामध्ये बघा, तर सगळ्यात पहिलं जे असतं ते काय पहिली स्टेज जी असते आपली प्रिपरेशन ऑफ एक्झिस्टिंग लेअर. ओके, तर यामध्ये काय होते की ऑलरेडी आपलं 3 लेअर ऑलरेडी झालेत आपल्या बिटुमिन्स बॉम्ब मॅकडमपर्यंत. ठीक आहे, सॉरी वॉटर बॉम्ब मॅकडमपर्यंत आपल्या 3 लेअर ऑलरेडी झालेले आहेत. त्याच्यावरती आपण काय करतो का प्लेसिंग ऑफ प्रेमिक्स करतो. ठीक आहे, प्रेमिक्स करतो आहे म्हणजेच काय वरच्या 2 लेयर्स आहेत. ठीक आहे, वरच्या 2 लेयर्स ते आपण कन्स्ट्रक्ट करतो. या ठिकाणी ऑलरेडी आपल्या 3 लेअर कन्स्ट्रक्ट झालेल्या आहेत. सबगेट झालं, सब बेस झालं, बेस कोट झालं. हे 3 लेअर झाले त्यानंतर आपण काय वॉटर बॉम्ब मॅकडम प्रॉब्लेम होतो त्याला. ठीक आहे, त्यावरती आपण जे कन्स्ट्रक्शन करतो आहे, ठीक आहे, त्याला प्रेमिक्स असं म्हणतात. ओके, तर पहिली स्टेज काय आपली प्रिपरेशन ऑफ एक्झिस्टिंग लेअर. ठीक आहे, द सरफेस इज प्रिपेअर्ड बाय रिपेअरिंग पॅचेस, डिप्रेशन होल्स अँड चेक फॉर कॅम्बर अँड ग्रेड. ओके, तर आपण काय करतो की आपली जी पण काही एक्झिस्टिंग लेअर म्हणजे जी काही आपली खालची लेअर ती आपण चेक करतो ती व्यवस्थित आहे का, त्याचं ग्रेड कॅम्बर अँड ग्रेड चेक करतो. ओके, देन नेक्स्ट वन इज ॲप्लिकेशन ऑफ टॅग कोट. जसं की आपण पाहिलं होतं टॅग कोट इट इज द लेअर बिटवीन. ओके, ही जी लेअर कशामधली द बेस कोर्स आणि आपला त्यावरचा जो कोर्स असतो कोणता बेस कोट, या दोघांच्या मधली जी काही लेअर आहे त्याला आपण टॅग कोट असं म्हणतो. ओके, देन सेकंड काय आपलं सेकंड स्टेज ॲप्लिकेशन ऑफ टॅग कोट. टॅग कोट इज अप्लाइड विथ द स्प्रेड ओव्हर एक्झिस्टिंग प्रिपेअर्ड सरफेस. ओके, देन थर्ड स्टेप इज स्प्रेडिंग कोर्स ॲग्रिगेट. ओके, देन थर्ड नंबरला आपण काय करतो की प्रेमिक्स मॅकडम इज स्प्रेड विथ प्रॉपर ग्रेड, प्रॉपर एज प्रोटेक्शन. आपण त्यावरती करतो का आपले जे काही ॲग्रिगेट आहे ते आपण प्रेस करतो. ठीक आहे, स्प्रेड करतो. आता ही जे काही ॲग्रिगेट आहे ते ऑलरेडी मिक्स असतात कशासोबत बिटुमिन्ससोबत. ठीक आहे, म्हणून तर त्याला प्रेमिक्स असं म्हणतात. आणि जे आपली लास्ट जी फायनलची स्टेज आहे आपली ती रोलिंग. द सर्फेस इज रोल किपिंग सर्फेस ऑफ रोल वेट सो दॅट ड्युरिंग रोलिंग इट डज नॉट डिसलॉज द ॲपेट मॅकडम. ओके, ॲग्रिगेट मॅकडम. तर अशा पद्धतीने आपण काय करतो की ही जी काही बिटुमिन्स बॉम्ब मॅकडम आहे यामध्ये आपण प्रेमिक्स करतो. ओके, देन आपली जी सेकंड जी मेथड आहे ती बिटुमिन्स कार्पेट. ओके, बिटुमिन्स कार्पेट इज अ surface layer prepared by mixing stone chipping of 10 mm to 12 mm size and bitumen binder with a premix sand bitumen seal coat. Okay, thickness of bitumen carpet varies from 20 to 25 mm. For this method, prepare the base course and then apply the tag coat. Okay, premix bitumen carpet is then laid and seal coat is applied. ओके, तर अशा पद्धतीने आपली ही बिटुमिन्स कार्पेट मेथड होती. देन थर्ड आपली जी मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ बिटुमिन्स कार्पेट रोड. तर आता ही जी मेथड आपल्याला या ठिकाणी कोणते मटेरियल लागतं आपल्याला. ठीक आहे, ही जी बिटुमिन्स कार्पेट ही जी काही मेथड आहे, ठीक आहे, कशाची प्रेमिक्सची जी काही मेथड आहे त्यासाठी आपल्याला जी काही मटेरियल्स लागतात ते मटेरियल्स कोणते लागतात. तर पहिलं जे मटेरियल आपलं बिटुमिन बायंडर्स. ओके, 80/100 ग्रेडचं आपल्याला बिटुमिन्स लागतं या ठिकाणी किंवा RT3चा रोड टार लागतो. देन सेकंड वन इज stone chipping of 12 mm size. Okay, and 10 mm size for 20 mm thick carpet. Then last one, third one is aggregate having maximum percentage in the test. म्हणजे आपण जे काही ॲग्रिगेट यूज करणार त्यासाठी. ठीक आहे, त्याच्यातलं जे काही प्रॉपर्टीज पाहिजेत ते आपल्याला खाली प्रमाणे पाहिजे. म्हणजे सपोज फर्स्ट वन इज ॲग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू. ॲग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू इज 30%. त्याची ॲग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू 30% पाहिजे. लॉस अँगल ॲव्हरेज व्हॅल्यू 35% पाहिजे. फ्लॅकनेस इंडेक्स 30% पाहिजे. स्ट्रिपिंग व्हॅल्यू 25% पाहिजे. ऑटो ॲब्सॉर्प्शन 20% पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या पद्धतीने आपल्याला पाहिजेत. ओके, तर मग याच्यामध्ये जी काही प्रोसिजर आहे. ओके, तर बघा इथं आपण जस्ट पाहिलं मटेरियल रिक्वायरमध्येच हे सगळं की जे काही मटेरियल रिक्वायरमध्ये आपल्याला काही बिटुमिन बँड लागतं. बिटुमिन लागतं आपलं 80/100चं. RT3चा टार लागतो. स्टोन चिपिंग पाहिजे 12 mm साईज किंवा 10 mm साईजची किंवा 20 mm कार्पेटसाठी. ॲग्रिगेटच्या आपल्याला खालचे हे प्रॉपर्टीज पाहिजे. ॲग्रिगेट इम्पॅक्ट 30 पाहिजे. ॲग्रिगेट लॉस अँगल ॲव्हरेजन 35, फ्लँकिनेस 30, स्ट्रिपिंग व्हॅल्यू 25 अँड वॉटर ॲब्सॉर्प्शन 20%. ठीक आहे, देन प्रोसिजर. आता याची प्रोसिजर काय काय नेमकं बघा. तर फर्स्ट ऑफ ऑल काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल प्रिपरेशन ऑफ एक्झिस्टिंग लेअर ऑफ बेस. ओके,
तर आपण जसं की पाहिलं WBM पर्यंत आपलं ऑलरेडी कंस्ट्रक्शन झालेलं आहे. ओके, तर मग आपण काय करतो, प्रिपरेशन ऑफ एक्झिस्टिंग लेअर, जी पण आपली काय जी काय लेअर एक्झिस्टिंग लेअर ते आपण प्रिपेअर करतो. ओके, तर त्यामध्ये नेमकं करता काय, चेक द सरफेस फॉर कॅम्बर अँड ग्रेडियंट. आपण काय करतो, जो काय सरफेस होतो कॅम्बरसाठी आणि ग्रेडियंटसाठी आपण चेक करतो. ओके, पॉट होल्स अँड रिमूव्ह एनी अनवॉन्टेड डस्ट मटेरियल. जर त्याच्यामध्ये काय पॉट होल्स असतील किंवा जर अनवॉन्टेड डस्ट मटेरियल असेल तर आपण रिमूव्ह करतो. ओके, देन नेक्स्ट आपली जी काय सेकंड प्रोसेस ती कोणती, ॲप्लिकेशन ऑफ टॅग कोट और प्राईम कोट. आपण त्यानंतर काय करतो, डायरेक्टली जर आपण तो जो काही सरफेस आहे ते एकदा क्लीन केल्यानंतर किंवा जे काही अनवॉन्टेड मटेरियल ते रिमूव्ह केल्यानंतर आपला जो काही सेकंड पॉईंट आहे, सेकंड जी स्टेप आहे आपली ॲप्लिकेशन ऑफ टॅग कोट और प्राईम कोट. ओके, तर आपण त्या ठिकाणी काय करतो, एक टॅग कोट प्रोव्हाइड करतो किंवा प्राईम कोट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, बाइंडर इज हिटेड स्पेसिफाईड टेम्परेचर अँड स्प्रेड ऑन द सरफेस. ओके, बिफोर स्प्रेडिंग द प्रेमिक्स. प्रेमिक्स स्प्रेड करायच्या अगोदर, म्हणजे प्रेमिक्स म्हणजे काय की जे काय ॲग्रिगेट आपण मिक्स केलं ऑलरेडी बिटुमिनमध्ये, ते स्प्रेड करण्याच्या अगोदर आपण काय करतो की बिटुमिन बाइंडर इज हिटेड अँड स्पेसिफाईड टेम्परेचर स्प्रेड ऑन द सरफेस. आपण काय करतो, आपलं जे काय बाइंडर असते आपण हीट करून ते काय एक्झिस्टिंग लेअर त्यावर आपण स्प्रेड करतो. ओके, देन थर्ड स्टेप जी काय आपली प्रिपरेशन अँड प्लेसिंग ऑफ कॉन्क्रीट. ओके, आपली जी काही थर्ड स्टेप आहे ती कोणती, प्रिपरेशन अँड प्लेसिंग ऑफ premix. ओके, तर ॲज सून ॲज द टॅग कोट इज अप्लाइड देन द प्रेमिक्स लेअर इज प्लेस. ओके, जर आपण त्या ठिकाणी बघा, आपण टॅग कोट अप्लाय केल्यानंतर आपण त्यानंतर जी काही आपली प्रेमिक्सची लेअर ती आपण अप्लाय करतो. ओके, देन द फोर्थ स्टेप काय आपली रोलिंग अँड फिनिशिंग. आपण फायनली काय करतो, रोलिंग अँड फिनिशिंग करतो. रोलिंग इज डन आफ्टर द लेअर इज लेड अँड द रोलिंग इज कंटिन्यू टिल देअर नो फर्दर मुवमेंट ऑफ ॲग्रिगेट इन द मिक्स इन द फ्रंट ऑफ द रोलर. ओके, जोपर्यंत ते व्यवस्थित योग्य प्रकारे जोपर्यंत रोल होत नाही. ओके, जोपर्यंत रोलिंग व्यवस्थित होतो तोपर्यंत आपण त्याला रोलिंग करतो. ओके, देन लास्ट वन जो आपला जो फिफ्थ स्टेप आपली ॲप्लिकेशन ऑफ सील कोट. ओके, जो काय फायनल जो लेअर असतो तो असतो सील कोटचा. ओके, वेअरिंग कोटच्या वरती पण जो काय लेअर असतो त्याला आपण सील कोट असं म्हणतो. देन मग ॲप्लिकेशन ऑफ सील कोट आपली फिफ्थ नंबरची स्टेप आहे. तर बघा, सँड इज हिटेड अँड प्रेमिक्स सँड बिटवीन कवरिंग इज अप्लाइड ऑन द रोड सरफेस फॉर अ लॉ रेनफॉल एरियाज. ओके, देन लास्ट वन इज ओपनिंग टू ट्रॅफिक. आता ॲप्लिकेशन ऑफ सील कोट केल्यानंतर आपण फायनलचं ऑपरेशन आहे किंवा फायनल जी आपली स्टेप आहे ती ओपनिंग ऑफ ट्रॅफिक. ओके, तर अशा पद्धतीने आपण बिटुमिन्स कार्पेट देखील, बिटुमिन्स कार्पेट ही जी काय मेथड आहे प्रेमिक्सची त्या पद्धतीने देखील आपण कंस्ट्रक्शन करू शकतो. देन नेक्स्ट वन इज बिटुमिन्स कॉन्क्रीट. ओके, नेक्स्ट वन इज बिटुमिन्स कॉन्क्रीट. आपली ही जी काही थर्ड वाली जी काय बिटुमिन्स कॉन्क्रीट आपली थर्ड नंबरची आपली मेथड्स आहे. ओके, तर बघा बिटुमिन्स कॉन्क्रीटमध्ये नेमकं करतो काय, नेमकं इंटिमेट मिक्सचर ऑफ कोर्स ॲग्रिगेट, फाईन ॲग्रिगेट, फिलर अँड बिटुमिन इज कॉल्ड ॲज बिटुमिन्स कॉन्क्रीट. मग आपण काय करतो या ठिकाणी, जसं की आपण सिमेंट कॉन्क्रीट करतोय त्याच पद्धतीने बिटुमिन्स कॉन्क्रीट देखील असतं. ॲग्रिगेट, फाईन ॲग्रिगेट आणि फिलर और बिटुमिन. ओके, फिलर आणि बिटुमिन, फाईन ॲग्रिगेट, ॲग्रिगेट. ठीक आहे, आपण हे ज्यावेळेस मिक्स करतो त्याला बिटुमिन्स कॉन्क्रीट असं म्हणता. ओके, द मिक्सचर इज प्रिपेअर्ड अंडर द कंट्रोल कंडिशन अँड ट्रान्सपोर्टेड टू साईट अँड प्लेस इन पोझिशन अँड कॉम्पॅक्टेड व्हाईल हॉट. ओके, this result in dense pavement. A thin layer can sustain heavy traffic load traces. It is durable and provide a good riding surface. It is the best form of black top surface. Okay, it provides smooth and dust free surface. Okay, तर मग आपण काय करतो या ठिकाणी बघा, ज्यावेळेस बिटुमिन हीटमध्ये असतं, ज्यावेळेस ते गरम असतं, ठीक आहे, त्यावेळेस बघा आपण ज्यावेळेस बिटुमिन यूज करतो त्या ठिकाणी आपल्याला हीट करूनच आपण यूज करत असतो. ठीक आहे, तर मग ज्यावेळेस आपण कोर्स ॲग्रिगेट, फाईन ॲग्रिगेट आणि बिटुमिन आपण ज्यावेळेस मिक्स करतो आहे त्यानंतर त्यापासून जे काही कॉन्क्रीट फॉर्म होतो आहे हॉट झाल्यानंतर, ठीक आहे, ते आपण कॉन्क्रीट आपण डायरेक्ट साईडवर प्लेस करतो. प्लेस केल्यानंतर आपण त्याचं रोलिंग करून डायरेक्टली फायनली आपण ओपनिंग टू ट्रॅफिक करू शकतो. ठीक आहे, तर मग आपण हे जे काय रोलिंग केल्यानंतर किंवा हे काय कॉन्क्रीट मिक्स केल्यानंतर आपण जे काय कॉन्क्रीट यूज करतो आहे ते जे कॉन्क्रीट त्या कॉन्क्रीटपासून आपल्याला असं हेवी ट्रॅफिकला सस्टेन करायला असं आपल्याला पेमेंट भेटून जाते. ठीक आहे, नंतर इट इज ड्युरेबल अँड प्रोव्हाइड अ गुड रायडिंग सरफेस. ओके, तर अशा पद्धतीने आपली थर्ड जी मेथड होती आपली बिटुमिन्स कॉन्क्रीटची. देन आपली नेक्स्ट जी मेथड आहे सीट अस्फाल्ट. ओके, तर सीट अस्फाल्ट म्हणजे नेमकं काय, इज अ मिक्सचर ऑफ ग्रेडेड सँड बिटुमिन अँड मिनरल फिलर मिक्स इन हॉट कंडिशन. It gives high quality wearing course. Okay, it is laid to about 25 mm to 30 mm thickness, giving dense impervious surface. Okay, this treatment is used to dress murum or conquer road. For example, bus terminals, railway stations, private roads, टेनिस कोर्ट एक्सेट्रा. ओके, तर सीट अस्फाल्ट म्हणजेच काय असतं की आपण आता आपण जस्ट पाहिलं जशी बिटुमिन्स कॉन्क्रीट त्याच पद्धतीची ही पण एक मेथड आहे. तर यामध्ये काय होतं काय, याची जी काय थिकनेस असते 25 mm 37 mm पर्यंत थिकनेस असते. ओके, आणि ही ट्रीटमेंट काय यूज केली जाते किंवा जे काही आपण ड्रेस मुरुमचा रोड जो कन्स्ट्रक्ट केला वॉटर मॅकडम त्याला ड्रेसिंग करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. ओके, देन नेक्स्ट आपली जी फिफ्थ वाली मेथड ती मास्टिक अस्फाल्ट. ओके, लास्ट वन जी आपली काय मेथड आहे प्रेमिकची ती मास्टिक अस्फाल्ट.
मास्टिक asphalt म्हणजे काय, मिक्सचर ऑफ फाईन ॲग्रिगेट मिनरल फिलर अँड बिटुमिन इन सुटेबल प्रोपोर्शन्स. ओके, is called as mastic asphalt. It gives widely impermeable surface without having to roll it. Okay, bridge deck slabs are provided with mastic asphalt. Then next one is अशा पद्धतीने आपल्या 4 मेथड्स होत्या. Then next one is merit of bituminous road. ओके, नेक्स्ट पॉईंट जो आपला तो मेरिट ऑफ बिटुमिनस रोड. आता ह्याची काय आपण बिटुमिन रोड पाहिजे, त्याचे मेरिट्स काय काय आहेत. ओके, त्याचे ॲडव्हान्टेज काय काय आहेत. तर फर्स्ट ॲडव्हान्टेज बघा, दे आर फ्लेक्सिबल अंडर ट्रॅफिक लोड्स. ओके, देन प्रोव्हाइड स्मूथ कम्फर्टेबल ड्युरेबल अँड स्टेबल रायडिंग सरफेस. ओके, देन थर्ड वन इज दे एलिमिनेट द नॉइजेस ऑफ डस्ट. फोर्थ वन इज they are watertight and non-slippery. Fifth one is low maintenance cost. Crack are not formed on the road surface. Last one is do not cause glare and comparatively shock resistance. Okay, these are the merits of bitumen road. Okay, the next point is demerits of bitumen road. जसं ज्या पद्धतीने मेरिट्स आहेत त्या पद्धतीने डिमेरिट देखील आहेत, डिसॲडव्हान्टेज देखील आहेत. तर त्यातले डिसॲडव्हान्टेज काय काय पाहूया आपण. Excessive bitumen if used may affect the performance adversely. Okay, ठीक आहे. Then next, it may cause bleeding of bitumen if proper grade of bitumen is not used. Viscosity is an important factor to be observed. Okay, जर आपण या ठिकाणी जर योग्य तो ग्रेड जर आपण यूज नाही केला, ठीक आहे, त्या ठिकाणी बिटुमिनचं ब्लिडिंग होतं. ओके, त्यासाठी तर आपण पेनिट्रेशन ऑफ बिटुमिन ही जी काय पेनिट्रेशन टेस्ट आहे, ग्रेड ऑफ बिटुमिन, त्यासाठी टेस्ट कंडक्ट करत असतो. ज्या ठिकाणी आपल्याला पेनिट्रेशनची व्हॅल्यू कमी भेटते त्या ठिकाणी आपल्याला आपण तो जो काही बिटुमिन आहे 35-40चा बिटुमिन आहे, सपोज आपण तो हॉट वेदरमध्ये यूज करू. आणि जर सपोज तोच जर बिटुमिन आपल्याला 80/100चा जर भेटेल तर आपण कोल्ड वेदरमध्ये यूज करू. ओके, तर अशा पद्धतीने आपल्या इथं बिटुमिन रोड हा जो काय पॉईंट इथं संपतोय. देन नेक्स्ट आपला जो पुढचा जो पॉईंट कंस्ट्रक्शन ऑफ सिमेंट कॉन्क्रीट रोड तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.